गणपतीचे दिवस आहेत आणि त्यामुळे गणपतीला प्रिय अशा ज्या दुर्वा त्याबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। दुर्वा गणपतीला का प्रिय आहेत आणि दुर्वाचे असे कोणते गुण आहेत ज्याचा गणपतीला फायदा झाला आणि तोच फायदा आपल्यालाही होऊ शकतो हे या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे। त्याचबरोबर दुर्वाचे असंख्य अनेक फायदे आहेत आरोग्याच्या दृष्टीने, तेही या व्हिडिओमध्ये कव्हर होणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी, MD आयुर्वेदा डॉक्टर, होलिस्टिक फर्टिलिटी काउन्सिलर आणि आयुर्वेदा लाईफस्टाईल कोच। माझं क्लिनिक आहे मर्म आयुर्वेदा आणि पंचकर्म क्लिनिक, आंबेगाव बुद्रुक, पुणे येथे। तर आजचा जो व्हिडिओ आहे हा स्पेशली गणपती बाप्पांसाठी आहे। गणपती बाप्पांना प्रिय अशा ज्या दुर्वा आहेत त्यामागची कथा काय आहे आणि ह्या दुर्वाचे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने जे असंख्य फायदे आहेत ते सगळे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पहिल्यांदा आपण जाणून घेऊ की गणपतीला दुर्वा कशा काय प्रिय आहेत, त्यामागची काय स्टोरी आहे। तर गणपती बाप्पांनी ज्यावेळी अनलासूर नावाच्या राक्षसाचा वध केला त्यावेळी त्यांच्या शरीराचा प्रचंड दाह व्हायला लागला, आग व्हायला लागली आणि कोणत्याही उपायाने हा दाह शमन होत नव्हता, आग शांत होत नव्हती। अशा वेळेला ज्यावेळेला गणपतीला दुर्वांचा हार घातला गेला त्यावेळेला त्यांना आराम पडला, हा दाह शांत झाला आणि तेव्हापासून आपण गणपतीला दुर्वा वाहतो आहोत। तर ह्या ज्या दुर्वा आहेत त्याचा महत्त्वाचा पहिलाच गुण आपल्याला जो कळतो तो आहे दाह शमन करण्याचा। शरीरामध्ये कुठल्याही प्रकारे उष्णता वाढली असेल आणि शरीराच्या कुठल्याही भागाची जळजळ होत असेल, आग होत असेल तर त्यावेळेला तिथे आपण दुर्वा वापरू शकतो। जसं की समजा डोळ्यांची आग होते आहे, पोटामध्ये आग झाल्यासारखी वाटत आहे, लघवीची जळजळ होत असेल, हातापायांची आग होत असेल तर अशा वेळेला तिथे एकतर आपण दुर्वांचा रस जो आहे तो पोटातून घेऊ शकतो किंवा दुर्वांचा कल्क करून त्याचा बारीक असा ठेचून दुर्वा त्याचा लेप आपण त्या भागावरती करू शकतो। तर अशा दोन्ही प्रकारे दुर्वांमुळे हा दाह शमन व्हायला खूप छान प्रकारे मदत होताना दिसते। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा जो गुण आहे तो म्हणजे गणपती बाप्पा ही आपली बुद्धीची देवता आहे। तर तसाच दुर्वा ह्या मेध्य सांगितलेल्या आहेत, म्हणजे त्यांचा मेंदूवरती छान परिणाम होताना दिसतो। बुद्धी वाढवणं, स्मृती वाढवणं ह्या दृष्टीने तरी दुर्वांचा उपयोग होतोच, पण त्याचबरोबर उन्माद, अपस्मार असे जे व्याधी आहेत त्याला आपण इपिलेप्सी असं म्हणू शकतो की ज्याच्यामध्ये बऱ्याचदा फिट्स येणं वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी घडताना दिसतात। तर अशा व्याधींमध्ये सुद्धा दुर्वांचा खूप छान प्रकारे औषधातून वापर करता येतो। त्यानंतर पुढचा महत्त्वाचा जो दुर्वाचा एक खूप छान गुण आहे तो म्हणजे स्तंभन। स्तंभन म्हणजे कुठलीही गोष्ट थांबवून ठेवणे, रोखून ठेवणे। तर ही कसा आपल्या शरीरामध्ये उपयोग होतो, तर शरीरामधील अशा काही कंडिशन आहेत की ज्याच्यामध्ये शरीरातील बऱ्याचदा लिक्विड फॉर्ममध्ये रस, रक्त शरीरातून खूप जास्त प्रमाणात बाहेर पडत असतात आणि अशा वेळेला ते थांबवणं गरजेचं असतं। जसं की अतिसार असेल, लूज मोशन्स होत असतील, खूप जास्त प्रमाणात टॉयलेटला जावं लागत असेल तर अशा वेळेला ते थांबवण्यासाठी दुर्वाचा वापर होतो। त्याचप्रमाणे कंटिन्युअस जर का उलट्या होत असतील तर ती उलटी थांबवण्यासाठी सुद्धा, वमन थांबवण्यासाठी सुद्धा दुर्वांचा खूप छान उपयोग होताना दिसतो। पुढचा जे स्तंभनाचा गुण आहे तो म्हणजे स्त्रियांमध्ये बऱ्याचदा रक्तप्रदर किंवा श्वेतप्रदर असतं, ज्यामध्ये अंगावरून रक्त जाणं पाळीच्या वेळेला हे खूप जास्त प्रमाणात असेल किंवा श्वेतप्रदर म्हणजेच अंगावरून पांढरं जाणं, व्हाईट डिस्चार्ज जास्त प्रमाणात होत असेल तर अशाही वेळेला दुर्वांचा त्या ठिकाणी खूप छान प्रकारे उपयोग होताना दिसतो। त्यानंतर पुढचा महत्त्वाचा जो गुण आहे तो आहे दुर्वाचा दुर्वा ह्या प्रजास्थापन सांगितलेला। हा खरं तर खूप महत्त्वाचा गुण आहे। प्रजास्थापन याचाच अर्थ ज्या स्त्रियांमध्ये वारंवार गर्भपात, गर्भस्राव होत असेल, मिसकॅरेजेसची हिस्ट्री होत असेल तर अशा वेळेला अशा स्त्रियांमध्ये दुर्वांचा वापर केल्यामुळे एकतर जो काही स्त्राव होत आहे तो थांबवता येतो, त्याचबरोबर गर्भाशयाला शक्ती देण्याचं काम ह्या दुर्वा करतात आणि त्याचबरोबर जो गर्भ आहे त्या गर्भाचं पोषण करण्याचं काम सुद्धा दुर्वा करतात। त्यामुळे असा एक ओव्हरऑल इम्पॅक्ट मिळत असल्यामुळे प्रजास्थापन गण असा एक गण चरकाचार्यांनी सांगितलेला आहे, ज्याच्यामध्ये अशा वनस्पतींचा उल्लेख आहे की ज्या गर्भ थांबण्यासाठी, गर्भाची व्यवस्थित वाढ होण्यासाठी आणि डिलिव्हरी होण्यासाठी मदत करतात। तर त्यामध्ये दुर्वांचा समावेश केलेला आहे। त्यामुळे ज्या स्त्रियांना हिस्ट्री असेल की वारंवार गर्भपात, गर्भस्राव होत असेल तर त्यांच्यामध्ये दुर्वा कल्प नावाचा एक कल्प सांगितलेला, जसा शतावरी कल्प असतो, बऱ्यापैकी आपल्याला शतावरी कल्प कॉमनली माहिती आहे, तर अशाच प्रकारे दुर्वांपासून सुद्धा दुर्वा कल्प बनवता येतो। दुर्वांचा रस आणि साखर अशा प्रकारे हे कॉम्बिनेशन करून हा दुर्वा कल्प जर का त्यांनी दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या महिन्यांमध्ये घेतला तर त्यांना गर्भस्राव किंवा गर्भपाताची हिस्ट्री असेल तर त्यापासून त्यांचा मेन म्हणजे रक्षण होऊ शकतं आणि तो गर्भ जो आहे तो पुढेपर्यंत व्यवस्थित टिकू शकतो। अशा प्रकारे या दुर्वांचा खूप महत्त्वाचा गुण सांगितलेला आहे। दुर्वा ह्या त्रिदोष नाशक सांगितलेल्या आहेत, म्हणजे वात, पित्त, कफ हे तिन्ही जे दोष आहेत ह्या तिन्ही दोषांना त्यांच्या लेवलला ठेवणं, वाढले असतील तर कमी करण्याचं काम हे दुर्वा करत असतात। आणि त्यातल्या त्यात पण कफ आणि पित्त हे जे दोन दोष आहेत
ह्यांचं शमन प्रामुख्याने दुर्वा करताना दिसतात। त्यामुळे कफ पित्तांशी रिलेटेड कुठलेही प्रकारचे जर का आजार असतील, व्याधी असतील, तर त्याही मध्ये ह्या दुर्वांचा वापर करता येतो। तर ह्या दुर्वा ज्या आहेत त्या औषधांमध्ये तेल कल्पनेमध्ये दुर्वादी तेल बनवलं जातं किंवा घृत कल्पना तूप जे आहे ते दुर्वांपासून तूप बनवलं जातं किंवा जसं मी सांगितलं तसं दुर्वाचा कल्प बनवता येतो किंवा सिंपली दुर्वांचं जसं सांगितलं तसं स्वरस जो आहे रस काढून दुर्वांचा तो रस सुद्धा घेतला तरी सुद्धा दुर्वाचे खूप छान फायदे आपल्याला मिळू शकतात। व्हिडिओतली माहिती जर का तुम्हाला आवडली असेल, उपयुक्त वाटली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली जी संस्कृती आहेत, आपल्या ज्या परंपरा आहेत त्याच्या मागे काय लॉजिक आहे हे नक्की समजून घेण्याचा प्रयत्न करा। त्यामुळे त्या आपल्याला आपल्याशा वाटतात, युजफुल वाटायला लागतात आणि मग आपण त्या टाकून देत नाही किंवा सोडून देत नाही। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पुन्हा एकदा नमस्कार।